मागील भागात आपण पाहिलं, प्रणीतकडली वऱ्हाडी मंडळी लग्नस्थळी उशिरा येऊन पोहोचली होती. लीलाबाईंनी AC हॉल बुक केला नाही म्हणून सुरुवातीलाच नाक मुरडलं. लीलाबाईंना लग्नाची केलेली कोणतीच तयारी आवडली नव्हती. त्यात अचानकच लीलाबाईंनी लग्न करण्याआधी सोपान मामांजवळ पैशांची मागणी केली. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 35. तसंही आमच्या प्रणीतसाठी खूप चांगल्या आणि शिकलेल्या नोकरीवाल्या मुलींची स्थळं आलेली आहेत. लग्न मोडलं तर त्याचा फायदा त्यालाच आहे. तुमच्याच मुलीचं बघा काय होईल ते. छोट्या गावात गोष्टी पसरायला वेळ लागत नाही. तिचं असं भर मांडवात लग्न तुटणं वाईटच नाही का? लीलाबाई म्हणाल्या आणि छद्मी हसतच वरपक्षाच्या खोलीकडं गेल्या. तारावंश, लग्न लागायला आधीच उशीर झालाय. चला नवरदेव घोड्यावर बसवू. लीलाबाई ताराबाईंसोबत बोलत होत्या. सोपान मामा आणि संगीता मामी मात्र शॉक लागल्यासारखे स्तब्ध झाले होते. 2 लाख रुपये कॅश. कुठून आणायचा एवढा पैसा? आणि तेही लगेचच? संगीता मामी मामाला म्हणाल्या. आणावंच लागल, कुठूनही आणि कसाही. नाहीतर पोरीचं लग्न तुटेल. भर मांडवात लग्न तुटलं तर गावभर बदनामी होईल ती वेगळीच. पुन्हा दुसरं लग्न जुळलं नाही तर? नाही, मी हे होऊ देणार नाही. माझ्या पोरीचं लग्न मी असं तुटू देणार नाही. मामा स्वतःशीच बडबडत तिथून निघाले. अहो, कुठं निघाले? संगीता मामी त्यांच्या मागं जाऊ लागल्या. तू थांब, तयारी कर लग्नाची. आलोच मी. मामा एका मित्रासोबत गाडीवर बसून निघून गेलेही. का ग, सोपान कुठं गेला घाईत? सुमनबाई संगीता मामींना म्हणाल्या. मामी लीलाबाईंचं बोलणं सांगूच लागल्या, पण त्यांना लीलाबाईंनी दिलेली धमकी आठवली. आता हिला सांगेल त्या नैनीची सासू काय म्हणाली तर ही बाई पोलिसात जाऊन तक्रार करायला कमी करणार नाही. आधीच पैशानं खोरी व्हायची ती झालीच, वरून इज्जत जाईल ती वेगळीच. संगीता मामी मनाशीच पुटपुटल्या. कुठं गेला सोपान, सांगशील का? सुमनबाईंनी परत विचारलं. ते जानवं आणायचं होतं ना, तेच आणायला गेले असतील. संगीता मामी म्हणाल्या. बरं, नवरदेव निघेल आता. नवरदेव मिरवून परत आल्यावर त्याचं औक्षण वगैरे करावं लागेल. जानवं तर तेव्हाच घालतात ना, सोपाननं मगाच कसं दिलं? सुमनबाई म्हणाल्या. हो का? मग तुम्ही म्हटल्या का नाही? आम्हाला कोणते अनुभव आहेत का लग्न करून द्यायचे? संगीता मामी त्यांच्यावरच चिडल्या. माझ्याही लक्षात नाही आलं.
जाऊ दे, चल आता, परत काही सुटायला नको. नैनाच्या सासूबाई कडक स्वभावाच्या दिसतात. उगी त्यांचं बोलणं ऐकायचं काम नको. सुमनबाई म्हणाले आणि संगीता मामी त्यांच्या मागं गेल्या. इकडं या सगळ्याच गोष्टींपासून नैना अनभिज्ञ होती. लग्नासाठी छानशी तयारी करून ती आरशात स्वतःचं रूप न्याहाळत होती. भविष्याचे, संसाराचे स्वप्न रंगवत होती. तेवढ्यात बँड वाजायला सुरुवात झाली. नवरदेव निघाला मारुतीचं दर्शन घ्यायला. गायत्री उत्साहात म्हणाली, वहिनी, चला आपण जायचं का बघायला? योगितानं गायत्रीला विचारलं. मला एकटीला सोडून कुठं नाही जायचं हा? नैना म्हणाली. आजच्या दिवस आता आम्ही सोबत लागू तुला, नंतर मग? गायत्री डोळे मिचकावत म्हणाली. आली लग्न घटिका समीप नवरा, घेऊन यावा घरा. योगिता नैनाला चिडवू लागली. नैनानं तिचा चेहरा दोन्ही हातात लपवला. गायत्रीनं तिच्या डोक्यावर नेटची नवरीची ओढणी टाकली. नैनानं त्या ओढणीत स्वतःचा चेहरा लपवला. चला नवरीबाई, आता तो क्षण जवळ येतोय. वरात कधीही परत येईल आणि मामा तुला घ्यायला येतील, गायत्री म्हणाली. नवरीचे मामा नवरीला घेऊन या. योगिता हाताचा माईक करून भटजींच्या स्टाईलमध्ये ओरडत होती. नैनाच्या डोळ्यात पाणी आलं. आनंदाच्या क्षणी रडू नये, गायत्रीच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. दोघींना रडताना बघून योगिताच्याही डोळ्यात पाणी आलं. वहिनी, नेहमीच वाटायचं आपल्याला एक मोठी बहीण असती तर. असं काही न म्हणता मनातलं समजून घेणारी, मी हट्ट न करता माझे हट्ट पुरवणारे. या 4 दिवसात मोठ्या बहिणीपेक्षाही माया लावलीस ग, नैना गायत्रीला म्हणाली. नैना, तू आहेचच अशी, खूप गोड आणि खूप साधी, समाधानी, जे मिळतंय त्यात आनंद मानणारी. गायत्री बोलत होती. चालू द्या तुमचंच, मी कुणीच नाही ना, योगिता नाक फुगवत म्हणाली. लहानपणापासून तूच तर साक्षीदार आहेस माझ्या आयुष्याची. तू होतीस म्हणून इथवर अगदी सहज येऊ शकले, नैना योगिताला म्हणाली. खरंच नैना, तुझी मैत्रीण आहेच लाघवी. आमचीही छान मैत्री झाली, हो ना योगिता? तिघींच्या गप्पा सुरू होत्या. हळूहळू बँडचा आवाज कमी झाला. तोपर्यंत योगिता नैनासाठी कोल्ड्रिंक घेऊन आली. योगे, कशाला हे? तुला माहिती ना मी असलं काही पीत नाही, नैना म्हणाली. ए बाई, थंड आहे ते, दारू नाहीये, पी चुपचाप. आणि मामीला भीते का? भिवू नकोस,
ती तिकडं गेटजवळ उभी आहे. तुझ्या नवऱ्याला आत घेऊनच येईल बघ. योगिता डोळे मिचकावत म्हणाली. गायत्रीनं तिच्या डोक्यावर एक टपली मारली. तिघी तोंड दाबून हसू लागल्या. थोडा वेळ झाला. बँडचा आवाज परत मोठ्यानं येऊ लागला. आला नवरदेव मिरवून. योगिता खिडकीच्या बाहेर बघत होती. हळूहळू बँडचा आवाज अजूनच वाढला. वरातीतले सगळेजण बँडच्या ठोक्यावर मस्त नाचत होते. योगिता, चल लवकर, नैनाचं थोडं टचअप करू. आता कधीही बोलावतील मांडवात. आणि अगं, ही ओढणी लावायचीच राहिली ना डोक्यावर. पटकन पिना काढ माझ्या बॅगेतल्या आणि पिनाही काढ, गायत्री म्हणाली. दोघी मिळून नैनाचा मेकअप टचअप करत होत्या. नैनाच्या हृदयाचे स्पंदन अजूनच वाढले होते. बँडचा आवाज येतच होता. योगिता आणि गायत्रीचं टचअप करून झालं होतं. वरात मंगल कार्यालयाच्या स्वागत कमानीपाशीच होती. नैने, तुझ्या सासरच्या मंडळींना नाचायची फारच हौस दिसते बाई. मला वाटतं त्या दोघी ज्यांनी अगदी सारख्या साड्या नेसल्या आहेत त्या तुझ्या नंदा आहेत ना? नाचून नाचून ह्यांचे पाय दुखतील बघ. योगिता खिडकीतून वाकून बघत होती. तसाही मुहूर्त कधीचाच टळलाय. नाचू दे त्यांना पोटभर. पण नवरदेव काही घोड्यावरून उतरेना बाई नाचायला. गायत्रीनं बोलता बोलता डोळा मिचकावला. बराच वेळ झाला होता. बँड वाजतच होता. योगिता परत खिडकीपाशी गेली. आता कुणीच नाचत नाहीये. तरी बँड का वाजतोय? आणि मुलाकडचे असे बाहेरच का थांबले असतील? योगिता म्हणाली. गायत्री आणि नैना दोघी खिडकीजवळ आल्या. नाचून झालंय तरी आत का येत नाहीयेत हे लोक? गायत्री ही पुटपुटली. नवरदेव रुसला की काय? योगिता म्हणाली. गप ग, आजकालचे पोरं आता रुसत नाहीत आधीसारखे, गायत्री तिला म्हणाली. मग वरात तिथंच का थांबली? योगिताला प्रश्न पडला. आता इथून काय अंदाज बांधणार आपण? गायत्री म्हणाली. सरका बरं, मला बघू द्या, नैना काळजीनं म्हणाली. बघ बाई बघ, पण इतक्या दुरून तू बघतेस हे तुझ्या नवरदेवाला कळणारही नाही, योगिता म्हणाली. स्वागत कमानीजवळ मामी मावशी दिसत आहेत. घरातले बाकी लोकही आहेत, पण मामा दिसत नाहीयेत. मामा कुठं गेले असतील? नैनाच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुढच्या भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.